ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचे अंतिम संस्कार करतो आणि त्याच्यासाठी नैवेद्य ठेवतो, तो नैवेद्य कावळ्यानेच शिवला पाहिजे असे जुने लोक म्हणतात. का? याच्या पाठीमागची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. वनवासाच्या काळात प्रभू श्री राम जेव्हा आपल्या झोपडीच्या बाहेर झोपले होते, त्या ठिकाणी एक कावळा येतो आणि त्यांच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करतो. आणि तो कावळा माता सीतावर पण हल्ला करतो आणि माता सीताच्या जखमेतून रक्त जेव्हा प्रभूंच्यावर पडते तेव्हा प्रभू उठतात आणि माता सीताची स्थिती बघून प्रभू चिडतात आणि त्या कावळ्यावरती ब्रह्मास्त्र सोडतात. नंतर त्यांना कळतं की हा कावळा इंद्रपुत्र जयंत आहे. जयंत आपल्या स्वतःच्या बचावासाठी इंद्रदेवाकडे जातो. पण प्रभूंनी जे ब्रह्मास्त्र सोडले होते ते कोणीच नाही रोखू शकत, स्वतः प्रभू श्री राम सुद्धा. तर त्या कावळ्याने प्रभूंची माफी पण मागितली आणि प्रभूंनी त्याला माफ पण केलं. पण सोडलेलं ब्रह्मास्त्र हे कोणीच नव्हतं रोखू शकत. म्हणून प्रभूंनी ते ब्रह्मास्त्र कावळ्याच्या डाव्या डोळ्यावरती केंद्रित केलं आणि त्याला वरदान दिले. तुझ्या वाचलेल्या एका डोळ्याने जे तू बघू शकतोस ते दोन डोळेवाले पण नाही बघू शकणार. तू सर्व पित्रांना व प्रेतात्म्यांना बघू शकतोस. जो कोणी पितृपक्षाच्या वेळी तुझी आठवण काढून तुला जेवण देतील त्या पित्राला, त्याच्या आत्म्याला शांती मिळेल, असे प्रभूंनी